एकदा वळकटी आणि शबनम आपल्या बागलामध्ये शेतकऱ्यात जर वारकऱ्यांनी घातली तर तो 100% आळंदी क्षेत्रामध्ये जाऊन त्याला फक्त एक लगबग असते, तो पावसाने भिजू द्या, त्याला अन्न भेटो आगर न भेटो, त्याची तगमग असते की एकदा परमात्म्याचं दर्शन झालं म्हणजे 100%च आपल्याला सुख शांती समाधान हे प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही। हा आमचा शेतकरी गेल्या 44 दिवसापासून ऊन वारा याची तमा न बाळगताना फक्त त्याची एकच इच्छा आहे की शासन रूपी विठ्ठल आम्हाला एकदा प्राप्त झाला। सन्माननीय राठोड सरांच्या कुशल नेतृत्वाने चाललेल्या आंदोलनाला 44 दिवस झालेले आहेत। ऊन वारा पाऊस वगैरे याची तमा न बाळगताना सर्व लहान मोठे सुद्धा क्षेत्री, मला असं वाटतं की आता लहान लहान लेकर सुद्धा त्यांना घरी करमत नाही म्हणून इथे या लागलेले। कारण घरचा प्रश्न तर आमचा आता बिकट झालेला आहे, कारण आता पाऊस हे वापसा नाही आणि ते शेतात गेल्याच्या नंतर पहिला प्रश्न पडतो की हे शेत आपल्या कामाला येते किंवा नाही, कारण मशनी आपल्या सरकारच्या इथं आलेले आहे। दुविधा अवस्थेमध्ये हा अडचणीत आलेला शेतकरी आहे। जसं आता आमची वारी येणार आहे आणि वारी आल्याच्या नंतर एकदा वळकटी आणि शबनम आपल्या बागलामध्ये शेतकऱ्यात जर वारकऱ्यांनी घातली तर तो 100% आळंदी क्षेत्रामध्ये जाऊन त्याला फक्त एक लगबग असते, तो पावसाने भिजू द्या, त्याला अन्न भेटो आगर न भेटो, त्याची तगमग असते की एकदा परमात्म्याचं दर्शन झालं म्हणजे 100%च आपल्याला सुख शांती समाधान हे प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही। ज्याप्रमाणे आमचा वारकरी एका निष्ठेने पंढरी क्षेत्रामध्ये जाऊन भगवान परमात्म्याचं दर्शन घेण्याची अभिलाषा ठेवतो आणि त्याला 100% हीच अपेक्षा असते की मला त्या देवाकडून काही नको, मूळ पापी जैसे तैसे उतरी काशी लावून, तसा हा आमचा शेतकरी गेल्या 44 दिवसापासून ऊन वारा याची तमा न बाळगताना फक्त त्याची एकच इच्छा आहे की शासन रूपी विठ्ठल आम्हाला एकदा प्राप्त झाला आणि त्याने आमचं थोडंफार, आम्हाला काही जास्त लागत नाही, काय ऊने तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी, कारण आमचा शेतकरी नेहमी अल्पसंतुष्ट। त्याला 1000 जर सोयाबीनचा भाव वाढून दिला तरी तो म्हणतो सरकारनं आमचं चांगलं केलं। कापसात 1000 वाढू द्या, 7चे 8 होऊ द्या तरी तो म्हणतो हा खरोखर मी समाधानी। अरे आमचं लागतच काय, आम्हाला फक्त आमचा मोबदला, आमचा हक्क, आमचा जो अन्याय तुम्ही केलेला आहे फक्त न्याय पाहिजे आम्हाला, बाकी तुमचं जास्तीचं काही नको। सरकार विठ्ठल रूपी सरकारला आता हीच अपेक्षा आहे की तुम्ही जसं आमच्या परमात्म्याचं दर्शन घेतल्याच नंतर समाधान, मायबाप सरकार आहे, सत्तेवर जे असतं त्यांनाच बोलण्याचा अधिकार असतो, म्हणून जे सत्ताधारी विठ्ठल रूपी मायबापांना कळकळीची विनंती आमच्या शेतकरी या वारकऱ्यांच्या मार्फत आम्ही करतो की सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी, आता तरी सावध व्हा आणि आम्हालाच आमच्या लेकरा बाळाचा पदरात टाका, एवढी विनय प्रार्थना करतो। आंदोलन सर आमचे वकील साहेब म्हटल्याप्रमाणे आंदोलन हे थांबणार तर नाहीच, कारण घरी जाऊन तरी काय करता असा प्रश्न आहे। घरी गेल्याच्या नंतर काम करावं असं काही शिल्लक राहिलेलं नाही, कारण 2-2, 3-3 एकर कायचं हेक्टर चाललं, आता माझंच चाललं, काही शिल्लकच राहत नाही। तर त्याच्यापेक्षा मग आता तिकडे बसल्यापेक्षा इकडे येऊन बसावं वाढतं आणि म्हणून ही आतली तळमळ आहे, त्या तळमळीने आम्ही पोट तिडकीने कोण सत्तेवर आहे कोणाला काय बोलायचं हा आमचा अजिबात हेतू नाही, कारण सर्व शेतकरी जर सरांनी सांगितलं इथं जात नाही पात नाही धर्म नाही, शेतकऱ्याला जात नाही पात नाही धर्म नाही, त्याप्रमाणे मला असं वाटतं सर्वच तुम्ही निर्णय व्यवस्थित घ्यावे, एवढी सविनय प्रार्थना।